हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. सो गुड मॉर्निंग सर्वांना. आणि बघा, हा कावळा दररोज असा खिडकीत येतो आणि मी दररोज त्याला पोळी देत असते. आणि आज मी त्याला दिसली नाही बघा, तर तो मला असा आवाज देत असतो. त्याला दिसला की तो खिडकीमध्ये येतोच, तर मी तिथे कॅमेरा सेट केला आणि तिथनं निघून गेली. तर बघा, अशा प्रकारे दररोज तो मला आवाज देत असतो. आणि चला आता टिफिन बनवूयात. मी आधी पोळी केली, त्याला एक पोळी दिली, आरूच्या 2 पोळ्या केल्यात, त्यानंतर भाजी फोडणी दिली. आणि आता इथं मस्त असं शॉर्ट ब्रेकसाठी बघा मी एक नाश्ता बनवत आहे. तर यासाठी मी थोडंसं बीट घेतलं, त्यानंतर लौकी अगदी बारीक चॉप केली, सोबत पत्ता गोबी, कांदा, हिरवी मिरची, अद्रक आणि सिमला मिर्च घेतली. म्हणजे सर्व जवळपास व्हेजिटेबल घेतले. त्यामध्ये थोडंसं सोया सॉस, थोडंसं रेड चिली सॉस आणि थोडंसं टोमॅटो सॉस ॲड केलं. तर तुम्ही याला मंचुरियन टाईपच म्हणू शकता. असे पकोडे मी बनवणार आहे. आणि त्यामध्ये मला ॲड करायचं होतं हे कॉर्नफ्लोअर. आणि घाई गडबडीत मध्ये बघा, कैची शोधायला वेळ नसल्यामुळे तोंडाने फोडलं आणि सर्व ते माझ्या अंगावर सांडलं. असं होतं कधी कधी गडबडीत. तर बघा, इथे फक्त मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2च चम्मच आपल्याला इथे मैदा ॲड करायचा आहे. आणि बघा, ही प्रोसिजर आपल्याला थोडी फास्ट करायची असते. कारण होतं असं की या सर्व व्हेजिटेबल्सला पाणी सुटतं, त्यामुळे ते खूप जास्त ओलसर होतं आणि ते होऊ नये म्हणून फास्ट केलं तर जरा बरं राहतं. तर यामध्ये बघा, मी आता मीठ, थोडासा चाट मसाला, थोडंसं तिखट ॲड केलं आणि जिरं पण ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं. आणि तेल माझं बघा मी गरम करायला ठेवलेलंच होतं. तेल छान तापलं आणि लगेच याचे छोटे छोटे असे पकोडे तळून घेतलेत. खूप म्हणजे खूप हेल्दी होते ही डिश. फक्त ऑइल सोडलं तर सर्व व्हेजिटेबल्स असल्यामुळे ती खूप हेल्दी आहे. 1-2 सॉस ॲड केलेत, पण ते काय चम्मचभर ॲड केलेत फक्त. आणि मैदाही फक्त 2 चम्मच ॲड केला. त्यामुळे अशी खूप अनहेल्दी हिला म्हणता येणार नाही. फक्त ऑइल पोटात जातं तेवढंच एक आहे, नाहीतर तशी ही डिश खूप जास्त हेल्दी आहे आणि छान कुरकुरीत बनते, क्रिस्पी बनते. त्यामुळे आरोहीला, पिहूला खूप जास्त आवडते. आणि टिफिनमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी खरंच रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतच असतो. आणि दररोज आपण पराठे हे देऊ शकत नाही, तर एखाद्या वेळेस अशीही एखादी डिश दिली तर मुलं आवडीने खातात. तो टिफिन झाला पॅक आणि तुम्ही याचा क्रिक्स बघू शकता, किती छान क्रिस्पी झालेत. आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल. किचनमध्ये जेव्हा असे जास्तीचे पदार्थ बनतात, म्हणजे तळण काढल्या जातं किंवा मसालेदार पदार्थ जेव्हा बनतात तेव्हा तेल आजूबाजूला उडतं. सोबत ज्या वस्तू आहेत त्याही जरा ग्रीसी होतात, त्यावरही चिकटावा येतो. आणि किचनमध्ये जर डेकोर आयटम्स ठेवलेत तर त्याची जरा एक्स्ट्रा क्लिनिंग ही म्हणजे करत राहावीच लागते. असं नाही की एकदा केली आणि 8-15 दिवसांनीच त्याला बघितलं. कारण धूळ जाऊ द्यात, पण किचनमध्ये जे ऑइलमुळे किंवा आपण भाज्या वगैरे करतो त्याच्या वाफांमुळे जो थोडाफार जरी धूर असला तो चांगला पक्का चिपकून बसतो आणि त्या वस्तू नंतर क्लीन करायला खूप त्रास होतो. आणि माझ्या इथे काय आहे, किचनमध्ये गॅसला लागून लगेच विंडो आहे. म्हणजे अगदी छोटी भिंत आहे आणि लगेच विंडो आहे. त्यामुळे विंडोचा काच हा दररोज मला क्लीन करावाच लागतो. त्यावर सर्व फोडणीचे डाग उडतात, तेल उडतं. तर ते जर तसंच साचू दिलं की 3-4 दिवसातून जरी करते म्हटलं तरीसुद्धा ते नंतर क्लीन करायला खरंच खूप हार्ड जाते. त्यामुळे मी काय करते, दररोज जेव्हा जो आपला काउंटर टॉप असतो तो क्लीन करते, ओटा क्लीन करते तेव्हा एकदा जे स्क्रबर माझ्या हातात असतं त्यानेच एकदा हात फिरवून घेते काचावर आणि त्यानंतर थोडासा ओलसर कापड करते आणि छान व्यवस्थित पूर्ण विंडो क्लीन करून घेते. आणि हे मी दररोजच करते, कारण मला ते करावंच लागतं. नाहीतर त्या विंडो म्हणजे खूप जास्त घाण झाल्यावर ते मलाच कठीण जातं नंतर काढायला. आणि गॅस शेगडीचंही तसंच मी स्क्रबरने घासून घेत असते आणि ओल्या कपड्याने पुसून घेत असते. त्यामुळे कसं तिला जंगही चढत नाही आणि त्यावर थोडे जरी अन्नाचे कण असले की मग पुन्हा कॉक्रोच वगैरे होत राहतात.
त्यामुळे माझं सर्व कामं आटोपले, माझे भांडे घासून झाले की हा माझा दररोजचाच रुटीन आहे. आणि आपल्याला जर क्लिनिंगची, होम डेकोरेशनची आवड असेल ना, तर हे आपल्याला आपसुकच सुचतं बघा, म्हणजे कंटाळा येत नाही. मी सेल्फ मोटिवेटेड असते नेहमी. असं नाही की काहीतरी बघितलं किंवा काहीतरी ऐकलं मी मोटिवेट होईल आणि लगेच कामाला लागेल. हे माझं दररोजचंच काम आहे, कारण मला त्याची आवड आहे. ते नीटनेटकं दिसलंच पाहिजे हे माझं मी ठरवलेलं असतं. माझी रोजची टू डू लिस्ट तयार असते आणि तीच मला मोटिवेट करत असते ही सर्व कामं करायला. सोबतच सकाळी उठल्याबरोबर जास्त नाही पण 15 मिनिटं तरी काही ना काही एक्सरसाइज करते. कधी कंटाळा आला तर फक्त मेडिटेशन तरी करतेच. त्यामुळे काय होतं, दिवसभर काम करायची जी एनर्जी आहे ना, ती आपल्यात डेव्हलप होते आणि तीच आपल्याला मग मोटिवेट करत असते खूप सारी कामं करायला. आणि जी माझी टू डू लिस्ट असते त्यामध्ये मी जे लिहून ठेवलेलं असतं मी रात्रीच करते किंवा सकाळी उठल्याबरोबर ठरवते. कधी माझं लिहिणं नाही झालं ना तरी माझ्या डोक्यामध्ये असतं की मला आज ही कामं तरी झालीच पाहिजे माझ्याकडनं, आणि तेच मला मोटिवेट करत राहतं कामं करताना ती फास्ट करायला किंवा सतत एनर्जेटिक राहायला. आणि सेल्फ मोटिवेशनच खूप जास्त गरजेचं आहे माहीत आहे का. म्हणजे इतर गोष्टी आपल्याला मोटिवेट करतात ना, तर त्यांचा जो इफेक्ट आहे ना आपल्यावर तो काही काळापुरता राहतो. म्हणजे आपण एखादा व्हिडिओ बघितला आणि त्यात म्हणजे आपण लगेच मोटिवेट होतो, त्या व्यक्तीचं पाहून आपण लगेच त्या गोष्टी करायला जातो आणि 1 दिवस 2 दिवस त्याचा असर राहतो आणि नंतर हळूहळू तो ओझरत जातो. तर त्यामुळे आपण सेल्फ मोटिवेटेड असलं, सोबतच ज्या गोष्टींची आवड आहे ती करत असलो ना, तर आपल्याला खरंच खूप फ्रेश वाटतं. ती कामं करताना अजिबात थकवा येत नाही किंवा मग म्हणजे नवीन नवीन आयडियाज सुचत राहतात. आपण काय करायला पाहिजे, आपलं घर कसं सुंदर दिसेल किंवा आपण स्वतःला कसं मेंटेन ठेवू शकू, या सर्व गोष्टींसाठी आपण स्वतःला मोटिवेट करायला पाहिजे. आपल्या आवडीनिवडी जपायला पाहिजे. थोडी कामं वाढतात पण त्या कामांनी ना आपल्याला थकवा न येताना भरपूर समाधान मिळत असतं. आधी मलाही म्हणजे स्वयंपाक, धुणं, भांडी, झाडू पोछा झाली की झालं, मस्त दुपारची झोपा काढायची, TV पाहायची, मोबाईल घेऊन बसायची. पण त्यामुळे ना म्हणजे खूप असं उदासवाणं वाटायचं, निगेटिव्हिटी खूप आली होती माझ्यामध्ये. त्या गोष्टी पाहून, त्या गोष्टी ऐकून अगदी म्हणजे असं वाटायचं की मी एनी टाईम बिमार आहे की काय, किंवा डिप्रेस झाल्यासारखी झाली होती. आणि हा काळ बरेच वर्ष होता माझ्या आयुष्यात. पण एक दिवस ना असं बिलकुल अंगावरनं काहीतरी झटकून टाकायचं ना, तसा तो आळस, ती निगेटिव्हिटी, ते थॉट्स ना मी असे झटकून टाकलेत आणि अगदी म्हणजे खूप काही मनात ज्या गोष्टी होत्या ना त्या करायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट म्हणून मला खरंच खूप छान आता फील होत आहे. माझी हेल्थ पण आता खूप छान राहायला लागलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटल हेल्थ माझी खूप जास्त सुधारलेली आहे. सोबत माझं घर इतकं म्हणजे थोड्याशा कामच केली ना मी तरी माझं घर इतकं फ्रेश राहतं, इतकं सुंदर दिसतं की त्यातून मिळणारा आनंद हा काही म्हणजे वेगळ्याच लेवलचा असतो. आणि छान मोटिवेटेड राहण्यासाठी, ॲक्टिव्ह राहण्यासाठी ना आपली फिजिकल मेंटल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. पण असं होत असतं ना की आपण आपल्या फिजिकल हेल्थकडे लक्ष देतो ना आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देतो. सतत घरातली तीच ती कामं करत राहतो आणि आतल्या आत कुढत राहतो. म्हणजे तीच कामं केल्यामुळे ना त्या कामांचा आपल्याला कंटाळा येतो किंवा आपणच का करत आहे, सर्वजण फॅमिलीमध्ये आहेत आणि एकटंच करत आहोत, तर त्याचा आपल्या म्हणजे हेल्थवर परिणाम होतो. सोबतच त्या विचारांमुळे, त्या निगेटिव्हिटीमुळे ना आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा परिणाम होतो. शिवाय या व्यतिरिक्त आपल्या फॅमिलीमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात, सर्वांच्याच असतात. तर त्यामुळेही आपली मेंटल हेल्थ जरा म्हणजे खालावत जाते हळूहळू. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे ही कामं तर म्हणजे याला तर ऑप्शन नसतंच, ही कामं आपल्याला करावीच लागत असतात. पण होतं कसं ना, हीच कामं जर आपण त्यात इंटरेस्ट घेऊन आनंदाने केलीत ना, तर मग त्या कामाविषयीचा आपल्या मनात जो कंटाळा आहे, आळस आहे, तो निघून जातो. किंवा आपणच का करतोय, आपल्यालाच का करावं लागत आहे, कोणीच हेल्प करत नाही असं म्हणत म्हणजे आपल्यात जी निगेटिव्हिटी आलेली असते किंवा जो तिरस्कार आलेला असतो तोही हळूहळू कमी होत असतो. म्हणून कोणतंही काम करताना अगदी इंटरेस्ट घेऊन, आनंद घेऊन, आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे हे समजून केलं ना,
तर म्हणजे आपलं मन जरा हलकं राहतं, डोक्यात जे निगेटिव्ह थॉट्स येतात ते येत नाहीत, त्यातील मग आपला इंटरेस्ट हळूहळू वाढत जात असतो आणि मग या कामांसोबतच आपण स्वतःच्या हॉबीज जोपासण्यासाठी जो वेळ काढतो ना, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आपल्या मेंटल हेल्थसाठी. आणि या सर्व गोष्टींसाठी माहीत आहे का, आपली एक लिस्ट तयार असणं खूप गरजेचं आहे की हे काम झाल्यानंतर मला काय करायचं आहे, किंवा त्या टू डू लिस्टमध्ये जेव्हा आपल्या आवडीची कामं येतात ना, तर त्याआधीची जी काही कामं आहे ना ती आपण भरभर आटोपतो, कारण आपल्याला आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ द्यायचा असतो. आणि इथे आता मी माझ्या आवडीचं काम करत आहे, ते म्हणजे गार्डनिंग जेव्हापासून करायला लागलेली आहे ना, खरं सांगते माझी मेंटल हेल्थ म्हणजे अगदी छान राहायला लागलेली आहे. मी एनी टाईम मस्त रिफ्रेश असते, एनर्जेटिक असते. मला माहीत असतं की मला गार्डनला वेळ द्यायचा आहे, त्यामुळे त्यापूर्वीची जी किचनची किंवा लिव्हिंग रूम बेडरूमची जी काही कामं असतात ना, मी अगदी अशी पटपट करत असते. आणि इथे बघा मी काय करत आहे, जी आपली झाडांमधली प्लांटर्समधली जी माती आहे ना, ती फोर्कच्या मदतीने अशी उकरत आहे. त्यामुळे काय होतं, माती अशी सुटसुटीत होते, भुसभुशीत होते, त्यामुळे त्यामध्ये हवा खेळती राहते. आणि कारण माती गच्च झाली ना तर मुळांची वाढही व्यवस्थित होत नाही आणि खालची माती ही सुकत नाही, त्यामुळे हे करणं ना गरजेचं असतं. सो चला आता करूयात माझं सर्वात आवडीचं काम. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मला म्हणजे होम डेकोरेशनची प्रचंड आवड आहे. होम डेकोरेशन म्हणजे त्यामध्ये DIY आले. तुम्हाला माहीतच आहे, माझ्या घरात जितकं काही होम डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्यातल्या 99% ह्या मी स्वतः हाताने बनवलेल्या आहेत. माहिती आहे का, कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा आपण जेव्हा एखादी वस्तू बनवतो आणि त्याने घर सजवतो ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. सोबतच आपले भरपूर पैसे वाचतात, त्याचा आनंद त्याहून जास्त असतो. आणि आता होम डेकोरमध्ये पाहाल तर फ्लोअर लॅम्प किंवा हँगिंग लॅम्प हे खूप जास्त म्हणजे ट्रेंडिंगला आहेत. आणि फ्लोअर लॅम्प तर माझ्याकडे आहेच, तो तर काही मी बनवू शकली नाही. टेबल लॅम्प मी बनवलेला आहे आणि आता मला बनवायचा आहे हँगिंग लॅम्प. मी म्हणजे खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की मला हँगिंग लॅम्प एक तरी पाहिजे आहे. पण होतं कसं, जेव्हा आपण गव्हर्नमेंट क्वार्टरला किंवा जेव्हा भाड्याच्या रूम मध्ये राहतो ना, तर प्रत्येक वस्तू घेताना ना 10 वेळा विचार करावा लागतो, कारण कधी ट्रान्सफर होऊ शकते किंवा मग ते घेऊन जायला वगैरे त्या वस्तू तुटू फुटू शकतात ना. तर प्रत्येक वेळेस काही घ्यायचं असलं ना, आधी डोक्यात तोच विचार येतो की म्हणजे ही टिकाऊ असेल का, स्टडी असेल का. सो त्यामुळे मग महागड्या वस्तूकडे माझा कल कमी असतो, त्यापेक्षा जास्त मी म्हणजे DIY करायचा प्रयत्न करत असते. म्हणजे कसं तुटलं फुटलं ना तितकंसं मन दुखत नाही. सो चला आज तसंच एक खूप जास्त इंटरेस्टिंग असं DIY मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज बनवणार आहे मी मस्त असा हँगिंग लॅम्प. आणि त्यासाठी बघा काय यूज करणार आहे, ही फ्रूट बास्केट. आणि ही फ्रूट बास्केट मला 0 पैशामध्ये मिळालेली आहे. तर ती कशी, तुम्हाला माहितच आहे आजकाल म्हणजे केस घेणाऱ्या बायका येतात आणि केस घेतात आणि त्यावर आपल्याला हे भांडे देतात. तर तसंच काहीसं झालेलं आहे. तर हे माझ्या आईने केसांवरच घेतलेली आहे बास्केट आणि मला खूप आवडली होती ती, तर घेऊन आली. सो आता बरेच दिवस यूज केलं हिला. आता इच्छा काहीतरी DIY करायचा वेळ आलेला आहे. सो हिच्यापासूनच मी आज खूप सुंदर असा हँगिंग लॅम्प बनवणार आहे. अशा टाईपच्या वस्तूंना जर पेंट करायचं असलं ना, तर स्प्रे पेंटच युजफुल ठरतात, कारण ब्रशने आपण किती वेळ करत असणार. आता माझ्याकडे ऑप्शन आहे म्हणून, नसतं ना मी ब्रशनेच केलं असतं. सो चला आता याला आधी पेंट करूयात. हा स्प्रे पेंट यूज करण्याआधी ना असा छान हलवून घ्यायचा असतो आणि त्यानंतर व्यवस्थित सर्वीकडे असं फिरवून स्प्रे करायचा असतो. आता मी हा दुसऱ्यांदाच यूज करत आहे, त्यामुळे मी अजूनही यासोबत एवढीशी हँडी झालेली नाही, पण तरी जमत आहे. आणि स्प्रे पेंटनं खूप फास्ट काम होतं आणि खूप फास्ट ड्राय पण होतो तो, पण वेस्ट जरा होतो, त्यामुळे म्हणजे थोडं मन दुखतं, पण याने काम जरा सोपी होतं. इथे माझं कलरिंगचं काम हे झालेलं आहे. सो स्प्रे पेंट करून झाला आणि हा पेंटनं जास्तीत जास्त 5 मिनिटं घेतो सुकायला. तोपर्यंत आपण वायरिंगचं काम करूयात. तर इथे बघा ही पिन घेतली मी, हिला आता याचा जो हा नट असतो हा काढून घेतला आणि त्यानंतर त्याला आता वायर अटॅच करते. खूप काही म्हणजे खूप भारी नसतं वायरिंगचं काम, अगदी इझी असतं. असं काढायचं. आधी मलाही खूप हार्ड वाटायचं, पण आता ते करून करून सवय झाली.
तुम्ही दातांनी करू नका, तुम्ही पेंचीसचा वापर करू शकता यासाठी, पण आता मला उठून जायचा कंटाळा आला, त्यामुळे मग मी दाताचाच वापर केलेला आहे इथे. तर अगदी इझी असतं या पिनमध्ये जी वायर आहे ती इन्सर्ट करणं. तिचा जो मेटलचा भाग असतो तो त्यामध्ये टाकून फक्त ते स्क्रू आपल्याला टाईट करायचे असतात. आणि बघा इथे माझी पिन आता म्हणजे रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर आपला लॅम्प पण इथे रेडी आहे बघा. तर इथे मी यातनं आतून अशी वायर टाकून त्यानंतर आपल्याला लाईट लावायसाठी जे होल्डर लागणार आहे ना, त्यामध्ये पण वायर इन्सर्ट करून घेणार आहे. तिथे पण असे स्क्रूज असतात, ते असे लूज करून त्यामध्ये आपल्याला वायरचा जो मेटलचा भाग असतो तो इन्सर्ट करायचा असतो आणि नंतर ते स्क्रू पुन्हा टाईट करायचे असतात. तर बघा अशी माझ्याच्याने इथे गडबड झाली. जे वरचा भाग होता त्यातून वायर आधी इन्सर्ट करायची होती, ती राहून गेली होती, त्यामुळे पुन्हा काढावं लागलं आणि पुन्हा त्या पार्टमधनं अशी वायर मी आत काढली आणि नंतर पुन्हा ती इन्सर्ट करून घेतली. सो इथे बघा माझा लॅम्प हा असा बनवून तयार आहे. खूप सुंदर दिसत आहे, पण मी थोडी कन्फ्यूज आहे कारण मी येलो तर केला, पण येलो कलर तितकासा उठून दिसेल का नाही. आता इथे बघा जे वायर होल्ड करायचे बारीक खिळे असतात आणि त्याला असे प्लास्टिकचे लागून असते ना, ते यूज करणार आहे. कारण इथे सिलिंगला हँगिंग लॅम्प वगैरे लावायची काहीही व्यवस्था नाही आहे, तर मला लुक तसाच हवा आहे. त्यासाठी अशा टाईपचा जो खिळा असतो तो मी वर लावून घेतला आणि त्याला आता लॅम्प अशा प्रकारे मी हँग करून घेणार आहे. अगदी इझिली होऊन जातं, पण झालं काय बघा, ती जी वायर आहे ना ती छोटी पडली, त्यामुळे माझा जो हँगिंग लाईट आहे मला थोडासा खाली हवा होता अगदी कर्टनच्या लाईनमध्ये, पण तो करता आला नाही. पण मी नंतर नक्कीच वायर चेंज करेल. आणि फायनल लुक काहीसा असा दिसत आहे लॅम्पचा. आणि फक्त येलो कलरनं मी तितकीशी सॅटिस्फाईड नाही झाली, तर मी काय केलं, वरच्या साईडने थोडं ब्लॅक शेडिंग दिलं आणि आतनं येलो ठेवलं आणि त्यामुळे त्याचा लुक आणखी इन्हान्स झाला. खूप सुंदर दिसत आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे या हँगिंग लाईटला मी वेगवेगळ्या शेपसुद्धा देऊ शकते. आता ट्रेंड आहे तर फॉलो तर झालाच पाहिजे नाही का. तर सध्या ट्रेंडिंगला हे बॉटल शॉवरचं खूप व्हिडिओज येत आहेत आणि आरोहीला ते आवडले, तर तिला हे ट्राय करायचं होतं. सो फायनली आम्ही आज ट्राय केलं. मला नक्की सांगायला हे आम्हाला जमलं का नाही. सोबत लॅम्प तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा. सो आता व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. बाय, टाटा.